नमस्कार भाऊ. नमस्कार. मी संजय जवंजाळ. हां. सक्षम कृषी चॅनलवर आपलं स्वागत करतो. हां. आपण आपला परिचय थोडक्यात. गजानन गावंडे. गजानन गावंडे, गाव जावरा. जावरा. आपण त्याला आपण या चिया सीड च्या शेतात उभे आहोत. हो. या मला असं ऐकण्यात आलं आहे की बा हे जे चिया सीड सध्या जे उभं आहे हो. याच्यामुळं याच्या पाठीमागं तुमची पूर्ण मेहनत आहे. काय काय मेहनत तुम्ही याच्यात केलेली आहे? मेहनत म्हणजे पेरणी हां. याची केली 20 बोटीच्या सुयात. हां हां. 20 बोटीच्या सुया म्हणजे ट्रॅक्टरनं केली का? ट्रॅक्टरनं केली. मग त्याच्यासोबत काही ते बियाण्यासोबत काय मिसळलं? बियाण्यासोबत सुपर फॉस्फेट टाकलं होतं. सुपर फॉस्फेट. दाणेदार 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 मिसळ्या करून. मिसळा करून. हो. हां. आणि किती बियाणं टाकलं होतं हे तुम्ही? तर हे 2 किलो होतं. 2 किलो. तर त्याच्यानंतर याचा अजून कोणता कोणता खर्च आला तुम्हाला? बाकी आता निंदनच दिलं. हं. फवारी दिली 2. कोणते कोणते फवारे दिले? एक टॉनिकचा दिला. हं, हं. संग चालतं बियाण्याच्या ते. हं, हं, हं. सोबत आलो त्या हो, बियाण्याच्या? सोबतच आलं होतं हां, बियाण्याच्या. हां. जैविक. जैविक. बरं. आणि आता एक दुसरं आणलं. हं. जैविकच. हो, जैविकच. आणि निंदण्याचा 2 एकराला किती खर्च आला साधारण? याला 10,000 रुपये धर ना. 10,000. हो. किती वेळा निंदलं हे? एकच वेळा आहे. एक वेळा. हो. म्हणजे बियाणं किती रुपयाचं? बियाणं 1,000 रुपयाचं. 1000. निंदन? निंदन 10,000च झालं. 10,000. 11,000. हो. त्याच्यानंतर औषधी? औषध झाली 1,100 रुपयाची. 1100. म्हणजे साधारण तुम्ही 12-13 हजारामध्ये आहात सध्या हो. खर्चात. खर्च आहे. आता याला काढायसाठी किती खर्च येईल? आता काळासाठी हार्वेस्टिंग ते एकराप्रमाणेच असते. त्याचा का माहीत पडून काय लागतं. तरी साधारण काय एकर असते? तो 2,000 रुपये एकर धरा. 2,000. म्हणजे हो. आपण पहिले 13 वर होतो हो. आणि हे 2. 2. 2 आणि 2 4. 4. 17,000 रुपये. हो. यातून तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित आहे 2 एकरातून? आता अपेक्षित आता एकरी किती होते याचा अंदाज. आता पहिलंच वर्ष आहे आपलं लावायचं. बरं ठीक आहे ना. पहिलं तरी तुम्ही ऐकीव हो. माहितीवर तर सांगा किती होईल आणि अजून तुमचं जे पीक जोमदार एकरी आहे. 4 पोते होते म्हणजे. 4 पोते म्हणजे 4 क्विंटल. 4 क्विंटल. म्हणजे 8 क्विंटल झालं. 8 क्विंटल 8 झालं. क्विंटल. हो. आणि याचा भाव काय असतो तुमच्या माहितीप्रमाणे? माहितीप्रमाणे आता 18,000 रुपये सांगते, पण ठीक आहे ना. 10,000 रुपये आपण धरा आपण. 15,000 हो, पकडा. 15,000 पकडा. 15,000 आणि हो. 8 चाललं तुमच्याजवळ. हो. 15 8 96 म्हणजे 1 लाखाचं पीक 1 तुमच्याजवळ लाखाचं आहे पूर्ण. किमान. हो. आणि 4 महिन्यात 1 लाख रुपये. 4 महिने. त्याच्यातून तुमचे 20,000ही गेले. हो. तरी 80,000 वाचले. 80,000. आणि तुम्हाला मला सांगा की जे पारंपरिक पिकं आहेत हो. याच्यातून 80,000 कुठल्या पिकात वाचतात? कोण्याच पिकात नाही वाटत. मग हे पीक का लावलं तुम्ही? हे आता नवीन सोयाबीन पिकून नाही राहिले. म्हणजे पैशासाठी लावलं की डुबासाठी लावलं? नाही, पैशासाठी लावलं. डुबासाठी लावत असते काय? हां, बहुत बढिया. हं, हं. धन्यवाद. पैसा डुबासाठी थोडी लावत असते.